नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऋषिकेश हा तेथे मंदिरामध्ये इन्स्पेक्टर साहेब आणि हवालदार यांना घेऊन येतो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सर या इथे. तेव्हा जानकीला ऋषिकेशला बघून खूप असा आनंद होतो. ऋषिकेश विचारतो की काय ग जानकी, सर्व दागिने सापडलेत का? जानकी म्हणते की हो इथे सापडले. तर इन्स्पेक्टर साहेब विचारतात की दागिने कुठे सापडले? तेव्हा जानकी आता दागिने जेथे सापडले तर तेथे बोट करून दाखवते की सर इकडे या आणि कुंडीजवळ येते आणि ह्या कुंडीत सर दागिने सापडले, परंतु ह्या कुंडीमध्ये ते दागिने आलेच कसे हे आम्हाला नाही माहिती, पण ह्याच कुंडीमध्ये ते दागिने सर्व काही सापडले. तेव्हा मात्र आता इन्स्पेक्टर साहेब सावंतला म्हणतात की तुम्ही एक काम करा, ही कुंडी आपल्या ताब्यात घ्या आणि ही नक्की ह्या कुंडीवर चोराचे फिंगरप्रिंट्स असणारच, त्यामुळे आता आपल्याला ते चेक करावे लागतील. समोरून सारंग आणि ऐश्वर हे अगदी चोरून चोरून ऐकत असतात आणि आता इन्स्पेक्टर साहेब असं म्हटल्यानंतर आता मात्र ऐश्वर्याला खूप अशी घाबरगुंडी सुटते. तेव्हा मात्र आता सारंग तर खूप घाबरतो. सारंग ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या, अहो ते तर कुंडी घेऊन चालले आणि त्या कुंडीवर तुमचे तर हाताचे ठसे असतील, मग ऐश्वर्या आता काय करायचं हो? दागिने भरताना तुमचे त्यावर ठसे पडले असतील. तेव्हा ऐश्वर्याला खूप राग येतो आणि ऐश्वर्या चिडून म्हणते की अरे मूर्खा, मी असं काही पुरावा मागे सोडत नसते, कारण जे काही दागिने मी चोरले आणि ती कुंडीत ते दागिने ठेवताना मात्र मी हातामध्ये हँड ग्लोव्ज घातले होते, त्यामुळे माझ्या हाताचे ठसे त्यावर नाही उमटणार. तेव्हा आता सारंग म्हणतो की अहो पण ऐश्वर्या त्या कुंडीचं काय? कुंडी ते घेऊन चालले, ती कुंडी आपल्या घरातील आहे हे त्यांना कळेल ना. तेव्हा आता ऐश्वर्या अगदी दात खाऊन चिडून म्हणते की सारंग, अहो ती कुंडी फुटलेली कुणाच्या लक्षात राहणार आहे बरं? आणि तेवढ्यात मात्र जानकी आता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की इन्स्पेक्टर साहेब, अहो माझ्या लक्षात आहे, ही कुंडी आमच्याच बागेतील आहे, कारण मला चांगले आठवते की आमच्या बागेमध्ये असेच कुंड्या आहेत. तेव्हा आता ऐश्वर्या आणि सारंग या दोघांच्या पायाखालची जमीन सरकते. जानकी म्हणते की मागच्या वेळेस जेव्हा साफसफाई करताना गुलाबदादांना ह्या फुटलेल्या कुंड्या आहे मी व्यवस्थित लावून ठेवण्यासाठी सांगितल्या होत्या. तेव्हा आता ऐश्वर्या चिडून आता स्वतःशी जरा हळूच म्हणते की कशाला नसता आगाऊपणा करत असेल ही. त्यावर आता हे सर्व ऐकून इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की याचा अर्थ असा आहे की चोरांनी सर्व काही दागिने चोरलेत आणि या कुंडीमध्ये ते पुरले होते आणि तो चोर पळून गेला. तर जानकी म्हणते की हो शक्यता आहे. त्यावर आता लगेच ऋषिकेश म्हणतो की तो कितीही लांब पळून गेला असला तरी सुद्धा त्याचा कसून शोध घ्या. एकदा की तो सापडला आणि माझ्या समोर तो एकदा आला, त्याला घेऊनच या. तेव्हा आता लगेच सारंग तर खूप घाबरतो आणि ऐश्वर्या सुद्धा. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो ऋषिकेश साहेब नक्कीच. तेव्हा मात्र आता इन्स्पेक्टर साहेब सावंतला सांगतात की हे जे काही दागिने मिळालेले आहे आणि यांनी जे काही त्यांचे दागिने हरवले, ते जे काही मिसिंगची कंप्लेंट केलेली आहे, एकदा सर्व काही चेक करून घ्या. तर सावंत म्हणतात की हो सर, आणि जे काही येते सर्व भाविक जमलेले आहेत त्याचे सर्वांचे फिंगरप्रिंट्स मला हवे आहे. आणि ते सावंतला म्हणतात की चला सावंत आपण निघूया. तर सावंत लगेच कापडाने ती कुंडी धरतात आणि घेऊन जातात. तेव्हा आता वैतागलेली ऐश्वर्या सारंगला म्हणते की चला आता. तर सारंग म्हणतो की हो चला, आणि ते दोघे आता तेथून पळ काढतात. तेव्हा मात्र आता जानकीच्या लक्षात येते आई आणि ऋषिकेश या दोघांना एकत्र आणायचं, म्हणून ती मुद्दाम ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, अहो चला आपण आईंना घरी सोडूयात, चला ना ऋषिकेश. तर ऋषिकेश आणि सुमित्रा एकमेकांकडे पाहत असतात. इकडे अगदी भिकाऱ्यासारखे हिंडणारे ऐश्वर्या आणि सारंग रोडने घरी येत असतात. तेव्हा आता सारंग रोडने येत असताना ऐश्वर्याला म्हणतो की माझा खरंच विश्वासच नाही बसत की नक्की तो साप होता की काय होता ऐश्वर्या. मी तर असं फक्त पिक्चर मध्ये लोकांची मदत करताना सापाला बघितलं होतं आणि आज मात्र प्रत्यक्षात त्या सापाने जानकी बहिणीला त्या दागिन्यापर्यंत पोहोचवलं. हे सर्व बघून खरंच मी थक्क झालो ऐश्वर्या. त्यावर आता ऐश्वर्या सुद्धा म्हणते की हो मला खरंच कळत नाही हे सर्व काय चालले असेल. त्या कुंडीसाठी आपण कुठे कुठे त्या कचरा कुंडीत हात घातले, इतक्या घाणीत आपल्याला दागिन्यांसाठी हात घालावे लागले, सगळी मंदिरे आपण पालती घातली आणि इकडं सगळं काही करून सुद्धा ती कुंडी माझ्या जवळ होती तरी सुद्धा मला काही करता आले नाही. म्हणजे मी त्या कुंडीला हात लावायला जाणार, तोच मधून तो साप आला, त्याने ते सर्व दागिने आणि ते सगळं काही सोनं जे पैसे वगैरे आहे ते सर्व ते जानकीला देऊन टाकले. तेव्हा आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या आपण तर पुन्हा एकदा हरलो, हा सगळा काही तुमचा प्लॅनिंग होता. मी तुम्हाला सांगत होतो ऐश्वर्या की तुम्ही ते दागिने तेथे ठेवू नका. तर ऐश्वर्या आता खूपच भडकते. ऐश्वर्या म्हणते की काय म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की यात सर्व काही माझी चूक आहे? सारंग म्हणतो की हो हो. तर ऐश्वर्या म्हणते की बरं ठीक आहे.
यापुढे आता एक काम करूयात, जसे तुम्ही सांगता तसे करूयात, मी मात्र काही करणार नाही. तेव्हा सारंगची तर बोलती बंद होते. सारंग म्हणतो की मीच काय सांगणार. ऐश्वर्या म्हणते की सांगा. आता दोघांमध्येच भांडणाला सुरुवात होते. सारंग म्हणतो की मी नाही सांगणार. ऐश्वर्या म्हणते की नाही सांगा, काय करायचे ते आता. जानकी आणि ऋषिकेश या दोघांना जाऊन भेटू का, त्यांच्यासमोर भीक मागू का, त्यांना हे सर्व सांगू का. हात जोडून म्हणते की बाबा आमच्याकडे काही पैसे नाही, जर तुमच्याकडे पैसे असतील तर द्या आम्हाला, असे करू का. हे घर वाचवण्याची लायकी आमची राहिलेलीच नाही, त्यामुळे असं तुम्ही सांगा, मी अगदी तसं करते. तेव्हा आता सारंग म्हणतो की अहो असं सगळं काही करण्यापेक्षा तुमच्या डॅडाकडे जा आणि मदत मागा. तेव्हा आता ऐश्वर्याला राग येतो डॅडा म्हटल्यानंतर. माझ्या डॅडाकडे म्हणजे पैशाची मदत मागण्यासाठी ते काय रोज पैशाच्या गादीवर झोपतात की काय. त्यांच्याकडे पैसे नाहीत, आणि जर त्यांच्याकडे पैसे असते तर माझ्या डॅडाने पैसे आपल्याला दिले असते. माझ्यावर ही अशी वेळ आली नसती. तर सारंग म्हणतो की आपल्यावर जी वेळ आहे तर ती वेळ कशी निभायची. आता त्या जानकीला मी आता नाही सोडणार. तेव्हा मात्र आता ऐश्वर्याच्या कमरेमध्ये एक जोरात अशी लचक भरते. जोरात आई असे ओरडते आणि माझं मी बघेल असे बोलून ती आता तेथून जायला निघते. त्यानंतर आता खरंच ऋषिकेश जानकीचा ऐकतो आणि सुमित्राला घेऊन ते घरी येतात. अवंतिका आईंना बघून खूप खुश होते, धावतच येते. आई अहो बरे आहात ना तुम्ही. सुमित्रा म्हणते की हो ग, आपले दागिने जानकीमुळे सापडले ग. तर अवंतिका खुश होऊन लगेच जानकीला मिठी मारते. ऋषिकेश आता हे सर्व बघतो. तर अवंतिका म्हणते की वहिनी अहो जानकी वहिनी खरंच कमाल आहात ओ तुम्ही, आज तुमच्यामुळे आपले दागिने सापडले. त्यावर आता जानकी सुद्धा खुश होऊन म्हणते की माझ्या वकील भाऊजींनी सगळी काही खबर तुझ्यापर्यंत पोहोचवली वाटतं. आणि तेवढ्यात मात्र आता सुमित्राला जोराचा ठसका लागतो, खोकला येतो. तेव्हा ऋषिकेशला सुद्धा अगदी त्याच्या काळजाचा ठोका उडतो. तेव्हा आता अवंतिका आणि जानकी विचारते की आई अहो तुम्ही बऱ्या आहात ना. ऋषिकेश सुद्धा आता सुमित्राकडे अगदी डोळे भरून बघतो. त्यावर आता जानकी अवंतिकाला आईंना आतमध्ये घेऊन जायला सांगते. एकतर सकाळपासून काही खाल्ले नाही, त्यांचा उपवास आहे, त्यांना काहीतरी खायला दे बरं. दमल्या असतील, त्यांना थकवा आलेला दिसतो. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की जानकी अगं तुला फक्त माझं दिसतं, परंतु दिवसभर तर तू निर्जली व्रत केलं, मग त्यामुळे मी तुला असं नाही जाऊन देणार. तुला अगदी थकलेली दिसते तू चल बरं आतमध्ये आणि उपवास सोड. म्हणून सुमित्रा आता जानकीचा हात धरते आणि चला बरं आतमध्ये असं म्हणते. तर ऋषिकेश लगेच थोडासा अगदी म्हणजे मोठ्या आवाजात म्हणतो की जानकी आपल्याला घरी जायला उशीर होतोय, आपण आपल्या घरी जाऊयात चल. तेव्हा जानकीला थोडंसं वाईट वाटतं. असं म्हटल्यानंतर आता सुमित्राच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं. जानकी आता सुमित्राकडे पाहते आणि ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश अहो चला ना, आई बोलवतात आपल्याला, आज चला आपल्या घरामध्ये, फार उशीर नाही होणार. तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं आता तर सगळ्याच गोष्टींना उशीर झालेला आहे. आपण इथे रणदेवे बाईंना सोडवण्यासाठी आलो होतो, त्यांना ते सोडलं आणि चल आता आपल्या घरी. तेव्हा सुमित्रा लगेच जानकीचा हात सोडते आणि तिचे डोळे भरून येतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आपण आपल्या घरी जाऊयात, ओवी एकटी आहे, सगुना तेथे वाट बघत असेल, तिला सुद्धा घरी जायचं असेल, चल आता निघूयात. तेव्हा आता जानकीला वाईट वाटतं, पण तरी सुद्धा आता ती सुमित्राला आधार देते की आई जसे तुम्हाला तुमचे दागिने परत मिळाले तर तसा तुमचा मुलगाही तुम्हाला परत मिळून मी देईल, हे माझा शब्द आहे. तेव्हा सुमित्राला अगदी आनंद अश्रू डोळ्यामध्ये येतात. जानकीचा अभिमान वाटतो आणि जानकी आपल्या आईला अगदी असं डोळे भरून बघत तेथून निघून जाते. आणि ऋषिकेश सुद्धा, कारण ऋषिकेशने तर बोलता बोलताच अगदी पाठ फिरवलेली असते. जानकीचा पाय आपल्या घरातून निघत नसतो, पण तरी सुद्धा आता ऋषिकेशच्या मागे ती जड पावलांनी निघून जाते. तेव्हा आता अवंतिका आणि सुमित्रा आत येतात. तर सुमित्रा नाना आणि आजी या दोघांना दागिने दाखवते. अहो अहो बघितलं का, आपले चोरीला गेलेले दागिने सर्व काही सापडलेत अहो. तर आजी म्हणते की आश्चर्य आहे, चोरीला गेलेले दागिने सापडलेत, असं कसं, हे शक्य कसं आहे. तेव्हा आता सुमित्रा घडलेला सर्व काही प्रकार नाना आजी यांना सांगते. तर नानांना खूपच आनंद होतो, परंतु आजीला मात्र अगदी थोडंसं धक्का बसल्यासारखा होतो. अवंतिका म्हणते की हो नाना, आज जानकी बहिणीमुळे आपल्याला आपला मौल्यवान ठेवा परत मिळाला. म्हणून आता सुमित्रा सुद्धा जानकीचं तोंड भरून कौतुक करते. त्यावर आता जानकी म्हणते की खरं आहे, हे दागिने परत मिळावे म्हणून तिने जानकीने निर्जली व्रत ठेवलं होतं आणि महादेवाने शेवटी जानकीच्या प्रार्थनेचं फळ तिला दिलं. तेव्हा आता आजीला लगेच झणका उठतो. आजी म्हणते की पोरे ग, काय सारखं जानकीचं कौतुक करते. अगं जानकीमुळे हे दागिने परत नाही मिळाले, तर हे दागिने अगदी सापामुळे मिळाले. त्यामुळे तू आभार जर
मानायचे असेल तर मात्र जानकीचे नाही तर त्या सापाचे मान. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की आई अगं कधीतरी जानकीचं कौतुक कर. अगं मी जे काही दागिने आहेत तर सापडण्यासाठी किती आटापिटा केला होता, जीवाचा माझ्या किती धक्का बसला होता आणि शेवटी तिच्या निर्जली व्रतामुळे तिने अगदी ते दागिने आपले सापडवले. आणि खरं सांगते की हे सर्व दागिने तर माझे नाही तर पार्वती आईंचे सुद्धा यात काही दागिने आहेत आणि जर हे दागिने मिळाले नसते तर मी स्वतःला कधीही माफ करू शकले नसते. त्यावर आता लगेच आजी म्हणते की बरं बरं ठीक आहे, आता दागिने जर परत मिळाले मग जरा व्यवस्थित ठेवून दे. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो हो मी अगदी आता व्यवस्थित ठेवणार आहे. आणि अवंतिका जा बरं तू देवासमोर एकदा साखर ठेवून ये बरं. तेव्हा अवंतिका धावतच देवघरामध्ये जाते. तेव्हा आता सुमित्रा खुशून म्हणते की आजची महाशिवरात्र माझी जानकीमुळे खरंच खूप अशी चांगली झाली. त्यानंतर आता जानकी घरी येते तर ओवी ही झोपलेली असते आणि सगुणा तिच्या जवळ ही उभी असते. ऋषिकेश विचारतो की झोपली का ओवी, तर सगुणा हो हो म्हणते. तर जानकी विचारते की अगं सगुणा ओवीने काही खाल्लं का, तर सगुणा म्हणते की हो वहिनी. आणि सगुणा तू सुद्धा काहीतरी खाऊन घे, तर सगुणा म्हणते की नको मी घरी गेल्यानंतर त्यांच्या सोबतच उपवास सोडेल. आणि वहिनी दागिने सापडलेत का, तर जानकी म्हणते की हो हो सगळी काही महादेवाचीच कृपा झाली ग. तेव्हा आता सगुणा म्हणते की हो ना सगळी काही देवाचीच कृपा. आणि ती खुशून आता निघून जाते. त्यावर आता लगेच जानकी खुशून ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश चला मी तुम्हाला वाढते. जानकी ही जायला निघते परंतु तिला चक्कर येते. तर ऋषिकेश तिला धरतो. जानकी बघितलंस ना तू दिवसभर काही खाल्लं नाही म्हणून असं होतं. तर जानकी म्हणते की नाही अहो आहे होईलच बरं, जरा चक्कर येते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की मी तुझं ऐकणार नाही, जे काही मी तुला वाढेल गुपचूप तुला खाऊन घ्यावं लागेल चल बरं. म्हणून तो जानकीला हाताला धरतो आणि किचनमध्ये घेऊन जातो. ऋषिकेश जानकीला आपल्या हाताने बसायला टाकतो आणि जानकीला अगदी चूप राहून त्यावर बसायला सांगतो. जानकी खाली बसते. तर ऋषिकेश आपल्या हाताने जानकीला वाढून घेतो आणि भरतो. आणि आता बरं वाटतं ना, दिवसभर फक्त धावपळ करत असते. त्यावर आता जानकी ही ऋषिकेशच्या हातातील चमचा घेते आणि आपल्या हाताने ऋषिकेशला भरते आणि म्हणते भरवते की ऋषिकेश माझ्यापेक्षा तुम्ही जास्त धावपळ करत असतात, हे सर्व मला नाही कळत का, म्हणून दोघेही एकमेकांना प्रेमाने भरवतात. त्यानंतर आता सुमित्र अवंतिका आणि आजी यांना मंदिरात जे काही घडलं ना सगळं काही सांगत असते की सापाला बघून मी इतकं घाबरले होते परंतु जानकी अजिबात घाबरली नाही. सरळ ती सापामागे गेली आणि नाही तिला सगळे काही दागिने सापडले. मग हा तिच्या श्रद्धेचा चमत्कार म्हणवायचा. तेव्हा आजीला लगेच आता असा जळफळाट होतो. ती लगेच म्हणते की डोंबल्याची तिची श्रद्धा आणि असेल तिची श्रद्धा पण देवावर नाही, भूत प्रेत, ती तर जादू टोना सुद्धा शिकलेली आहे म्हणून तिने सापाला असं नजर कैद केलं. त्यामुळे सुमित्रे तू सुद्धा सावध राहा, नाहीतर ती तुला सुद्धा नजर कैद करेल बर का. काही तू तुझ्या अंगावरचे दागिने तिला अगदी सहज काढून देशील. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की आई अगं काही कसं बोलतेस, म्हणून सुमित्रा आता आईवर रागावते. तर आता आजी म्हणते की काय ग त्या जानकीला मी दागिन्यासारखं गळ्यामध्ये घालून फिरू की काय, असं तुला वाटते का. आणि सौमित्रा अवंतिकाला म्हणते की तुम्ही दोघे तर वकील आहात, मग तुम्हाला दोघांना हा प्रश्न पडला नाही का, त्या जानकीने हे दागिने चोरले असतील आणि तिनेच ते दागिने मातीत पुरले असतील, हा प्रश्न तुम्हाला नाही पडला का. तेव्हा आता सुमित्राला आणखीन या आजीचा राग येतो आणि सौमित्राला सुद्धा आणि अवंतिकाला सुद्धा. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश जानकीला घास भरवत म्हणतो की खरंच दागिने सापडले, खूप बरे झाले. तर आता जानकी म्हणते की ऋषिकेश जर तुम्ही घरात आले असता तर आणखीन बरं झालं असतं, आईंना खरंच खूप बरं वाटलं असतं. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की मी मेलो तरी सुद्धा त्या घरामध्ये पाऊल नाही ठेवणार अशी मी शपथ घेतलेली आहे. तर जानकी म्हणते की ऋषिकेश नात्यांपेक्षा शपथ मोठी नसते, मोठी माणसं कधी कधी आपल्यावर रागवतात, चिडतात, रागाच्या भरात काही बोलून जातात, पण ऋषिकेश आपण सगळंच काही लक्षात नाही ठेवायचं. तुम्ही बघितलं का आईंना किती कौतुक होतं आपलं, आपण ते दागिने शोधून काढलेत म्हणून आईंचा जीवात जीव आला होता आणि त्या आपल्याला घरात बोलवत होत्या. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की रणदिवे बाईंनी तुला घरात बोलवलं होतं, मला नाही. त्यावर आता जानकी समजावते की ऋषिकेश त्या मला घरात बोलवतील आणि तुम्हाला बोलवणार नाही असे कधी होईल का. अहो त्या आई आहेत, आईला सगळी काही लेकरही सारखीच असतात, त्या तुमच्याशी बोलायला येतच होत्या परंतु तुम्ही लगेच त्यांना नकार दिला आणि त्यांच्या जवळून नजरसी तुमची फिरून घेतली. आणि ऋषिकेश आई तुम्हाला म्हणावल्या ना, नात्यांचे हे जे काही कौल आहे दोन्ही बाजूने जर व्यवस्थित धरलं तरच नातं हे टिकतं आणि आईंनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे, त्यामुळे तुम्ही कशाला माघार घेऊ नका. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो मी काय करू, रणदिव्यांच्या बाई आहे तर त्यांच्या पायावर डोकं ठेवू आणि त्यांची माफी मागून झालं गेलं सगळं काही विसरून जाऊ. तेव्हा मात्र जानकी म्हणते की हो मागायलाच हवी आणि विसरून
विसरून तर जायलाच हवं, त्या सगळ्या काही कटू आठवणी विसरायलाच हव्यात. अहो घरोघरी मातीच्या चुली, घर म्हटल्यानंतर भांड्याला भांड वाजणारच ऋषिकेश. अहो ऋषिकेश, कोणत्या घरामध्ये भावाभावांचे, आई आणि वडिलांचे हे वाद होत नाही बरं. एकमेकांबरोबर अख्खं आयुष्य घालणारे भाऊ हे आपलं वेगवेगळं असं जग उभे करतात. आणि जर त्या जगामध्ये आपली माणसंच नसतील तर त्या जगण्याला काय अर्थ आहे आणि त्या जगाला सुद्धा बरं. अन्न, वस्त्र, निवारा आणि आपली माणसं ह्याच मूलभूत गरजा आहे. आणि हे ज्याला उमजेल ना, तर कुठलाही ऋषिकेश आपल्या आईवर कधीही रागवणार नाही किंवा भावाभावामध्ये वाद नाही होणार. अहो ऋषिकेश, ज्यांचा हात आपल्या पाठीवर असला पाहिजे त्यांच्याकडे पाठ फिरून नाही चालत, अशाने कधीही सुख नाही लाभत. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की परंतु जे पाठीशी उभे असतात ते आपल्याकडे पाठ फिरवतात तरी सुद्धा पाठ फिरून सुख नाही लाभत. सगळं काही आपल्या घरामध्ये अगदी छान सुरळीत सुरू होतं, परंतु कुणाचं तरी ऐकून आपल्या घरामध्ये अगदी त्याचं त्यांनी कुरुक्षेत्र केलं. सुरुवात तर रणदेवीबाईंनीच केली, तर जानकी म्हणते की त्याचा शेवट तुम्ही का करत नाही ऋषिकेश. पण हा पाठ फिरवण्यात नसतो तर माफ करण्यात असतो. ऋषिकेश, मला माहिती आहे की मी नानांना ढकलले असे आरोप माझ्यावर आईंनी सुद्धा केलेत. आईंनी मला घराच्या बाहेर काढलं याचा मला तुम्हाला राग आलेला आहे, पण एकदा विचार करा की ज्यांनी आपल्याला घराच्या बाहेर काढलं त्याच आपल्याला घरात बोलवत होत्या. त्यावर आता ते ऐकून ऋषिकेश म्हणतो, अगं का बोलवतात याचा सुद्धा एकदा विचार कर. त्यावर आता इकडे आजीने जे काही सौमित्र आणि अवंतिका यांना विचारलेलं असतं, पण तरी सुद्धा ते शांत राहतात. आजी म्हणते की मी तुला काय विचारते आणि का खाली मान घालून बसलीस बरं. त्यावर आता अवंतिका म्हणते की आजी, अहो मी तुम्हाला काय म्हणते की एकदा तुम्ही आमच्या कोर्टामध्ये वकील बनून या बर का. आजी म्हणते की हो हो तेच म्हणते मी. तेथे अनेक पॉइंट्सवर वकील वाटेल ते बोलत असतात. त्यावर आता सौमित्र म्हणतो की आवी अगं जाऊन दे, आजी आहे जरा समजून घे. आजीला वाटतं ना जानकी बहिणीने चोरी केली म्हणजे जानकी बहिणीने चोरी केली, आणि जानकी बहिणी मला नेहमी सांगायची की कावीळ ज्याला होते त्याला अख्खं जग हे पिवळं दिसतं. त्यावर आता आजी म्हणते की हसा हसा, तुम्ही मला हसा, कारण मला माहिती आहे की तुम्ही वकील नाही तर जानकीचे चमचे आहात, त्यामुळे तुम्ही तिची बाजू घेणार. परंतु या घरात मात्र माझी बाजू घेणारे घरात दोन माणसं आहेत, एक माझी गुंडी आणि एक माझा सारंग. आणि तुमच्याशी बोलण्यात तर काही अर्थ नाही. तुम्ही सारखा तिचाच उदयोदय करा की जानकी जानकी, कसले वकील आणि कसले काय. म्हणून आजी लगेच तोऱ्यात उठते आणि निघून जाते. तेव्हा आता सुमित्राच्या लक्षात येतं. सुमित्रा लगेच सौमित्राला म्हणते की अरे मला तुला एक सांगायचं होतं, आपल्या घरातील सीसीटीव्ही हे बंद आहे, ते बहुतेक बिघडले दिसतात, ते अगोदर दुरुस्त करून घे. आणि ते जर बिघडले नसते तर मग आपल्याला कळलं असतं की कुंडीमध्ये दागिने कोणी लपून ठेवले. त्यावर आता कुंडी म्हटल्यानंतर सौमित्र लगेच विचारतो की आई तू कुठल्या कुंडीबद्दल बोलते. तेव्हा आता सुमित्रा सांगते की अरे जेव्हा जानकी सापामागे त्या देवळाच्या बाहेर कुंडीकडे गेली आणि तेथे तो साप सुद्धा त्या कुंडीत जाऊन बसला आणि त्याच कुंडीत आपल्याला हे दागिने सापडले. आता असं सांगितल्यानंतर सौमित्राला लगेच गुलाबदादा जे काही म्हणलेले असतात त्या क्षणाची आठवण होते की ऐश्वर्याने जेव्हा ती कुंडी मी त्या कचरा कुंडीवाल्याला दिली तर ऐश्वर्या मला खूप काही बोलली, कारण त्या कुंड्या तू विचारून कुणाला दिल्या असं त्या मला रागवल्या. तेव्हा आता सौमित्राच्या सगळं काही लक्षात येते, म्हणजे दागिनेही नक्की ऐश्वर्या आणि सारंग या दोघांनीच चोरले असणार. म्हणूनच ते कुंडीबद्दल अगदी गुलाबकडे विचारपूस करत होते. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश जानकीला म्हणतो की ऐश्वर्या घरावर प्रत्येक काही संकट आणि त्या घरातील माणसांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असते, पण तरी सुद्धा तू कायम धावत जाते आणि त्या संकटातून आता तू त्या घराला आणि त्या घरातील माणसांना बाहेर काढते. आणि काही दागिने जरी चोरायचे झाले आणि किंवा त्या रणदेवीबाईंना अगदी शाळेच्या रूममध्ये जे काही कोंडलेले होते तेथून जरी बाहेर काढायचं म्हटल्यानंतर तर जानकी ही धावत जातच असते. वेळ काळ काही जानकी पाहत नाही, त्यांच्यासाठी अगदी धावत जाते. जानकी तिच्या जीवाची सुद्धा पर्वा करत नाही हे त्यांना माहिती आहे. तू इतकं काही करते पण रणदेवीबाईंना एकदा सुद्धा प्रश्न पडला नाही का नानांना जानकी ढकलूच कशी काय शकते. आणि जानकी त्यांचा आजपर्यंत सुद्धा तोच विश्वास आहे की हे जे काही केलं ते तूच केलं, आणि तीच गोष्ट मात्र मला त्यांची खटकते. तू त्यांना जी काही मदत करते ना, आणि तीच गोष्ट सर्वात जास्त मला खटकते. आणि हा केवळ त्यांचा स्वार्थीपणा आहे, त्यामुळे तू त्यांच्या ह्या खोट्या चांगुलपणाला आता काही बळी पडू नको. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश, तुम्ही एकदा ऋषिकेश म्हणून विचार करतात, तुम्ही एकदा आईंच्या जागेवर जाऊन बघ. कदाचित तुम्हाला जे वाटत असेल तर त्यांना वाटतच नसेल. त्या मला नानांना सुद्धा भेटून देतात. मी नानांना माझ्या हाताने खाऊ पिऊ घातलं आणि ऋषिकेश आई बदलल्यात. त्यांना पूर्णपणे माहिती आहे की मी नानांना ढकललेले नाहीत. त्यावर आता ते ऐकून ऋषिकेश म्हणतो की जर असे असेल तर मात्र मग तू बोलून बघ. आणि हे बघ जानकी, जे काही जखम देणारी माणसं असतात तर ती माणसंच
म्हणूनच हे मलम लावतात आणि त्यांना आपल्या जखमाची काडीची किंमत नसते. आपण प्रत्येक वेळेस आपल्या जखमा बाजूला सावरून त्यांच्या मदतीला धावून गेलो आणि त्यांचे दागिने जेव्हा चोरीला गेले तेव्हा सुद्धा मला काही मदत करण्याची गरज त्यांना वाटत नव्हती. पण तरी सुद्धा मी हातपाय मारले, मदत केली आणि कारण माझ्या बायकोला ज्या रणदिव्यांची काळजी आहे, जर त्या रणदिव्यांना काही झालं तर तिला स्वतःची सुद्धा काळजी राहत नाही. ती फक्त रणदिव्यांचा विचार करते. म्हणून इच्छा नसताना सुद्धा मी त्यांना मदत केली, का तर ते तुझ्यासाठी. आता मात्र बाद झालं. आणि जर मी त्यांना मदत केली असं त्यांना वाटत असेल आणि मी सगळं काही पाठीमागचं विसरून जाईल, परंतु असं काही नसेल. मी एकही गोष्ट जानकी विसरलेलं नाही. सगळे काही माझ्या पूर्ण लक्षात आहे आणि विसरणार सुद्धा नाही. त्यांनी तुझ्यावर खोटे आरोप केले, तुला घराच्या बाहेर काढलं, तुझ्या अंगावरचे दागिने काढून तुला लंकेची पार्वती केलं आणि अगं आपल्या ओवीचा सुद्धा एकदा विचार केला नाही. शाळेच्या कपड्यामध्ये तिला घराच्या बाहेर काढलं. अगं गाड्या सुद्धा तुला त्यांनी धुवायला लावल्यात आणि आपली ओवी मरणाच्या दारात होती तरी सुद्धा त्यांना मदत करावीशी वाटली नाही. आणि हे सगळं काही विसरून जाऊ नाही जानकी. त्यामुळे जानकी मी तुझा हात धरून आता पूर्ण माझं नशीब बदलले. त्यामुळे आता मात्र मी माझ्या नशिबाकडे पाठ नाही फिरू शकत. पण ज्यांनी आपल्याकडे पाठ फिरवली त्यांच्या घरामध्ये मी पाऊल सुद्धा ठेवणार नाही. तेव्हा आता लगेच जानकीला असा किती ह्या ऋषिकेशला समजावू आणि परत त्या घरामध्ये कसं एकत्र आपल्या नात्यात नेऊ हे काही कळत नसतं. कारण ऋषिकेश ऐकायला तयार नसतो. ऋषिकेश म्हणतो की बाद झालं, चल आता दिवसभर काही खाल्लेले नाही, खाऊन घे. म्हणून तो जानकीला आपल्या हाताने भरवतो. त्यानंतर आता सुमित्रा सुद्धा इकडे सौमित्रला सांगत असते की पोलिसांना तोच संशय आहे की आपल्याच घरातील कोणीतरी हे दागिने चोरले आणि त्या घरामध्ये कुंडीत नेऊन ठेवले आणि तो चोर पळून गेला. तेव्हा अवंतिका म्हणते की पण ही कुंडी देवळाजवळ कशी गेली बरं. तेव्हा आता सौमित्र सगळ्याचा विचार करून मनात म्हणतो की म्हणजे ती येथीलच या घराच्या बाहेर कुंडी असणार आणि ती गुलाबने सकाळी कचरा कुंडीत दिलेली असणार आणि ज्याच्यामुळे ऐश्वर्या हायपर झाली असेल. म्हणजे हे जे काही केलं ते सारंग आणि ऐश्वर्या हे दोघांनी मिळून केले. दागिने ऐश्वर्याने चोरले हे सौमित्र लक्षात येते. त्यानंतर आता गेटच्या जवळ आता सारंग आणि ऐश्वर्या येतात. ऐश्वर्याला व्यवस्थित चालता सुद्धा येत नाही तर सारंग म्हणतो की ऐश्वर्या व्यवस्थित या. आणि बरं झालं त्या सावकाराच्या माणसाचा फोन नाही आला. नुसता विचार जरी केला तरी त्या विचाराने छाती माझी धडधडते. आणि उद्या त्याला असं म्हणतात समोर जो काही सावकार असतो तो सावकार आता येऊन उभाच राहिलेला असतो. तेव्हा आता समोर सावकाराला पाहून ऐश्वर्या आणि सारंग खूपच घाबरतात. तेव्हा आता सावकार त्यांच्याकडे पाहून हसायला म्हणजे लागतो आणि म्हणतो की काय हा होतार करून ठेवला, रणदिवेच आहात ना तुम्ही, आणि कुठे गेला होतात? मला जे 5 करोड द्यायचे त्याची भीक मागायला गेला होतात का? मग सांगा माझे 5 करोड रुपये कधी देणार आहात? तेव्हा सारंग रडतच म्हणतो की साहेब माझा अवतार पाहतात ना, आणि हे सगळं काही पैसे जमवता झालं, मी तुम्हाला खरं सांगतो. तेव्हा आता सारंग त्याच्या पुढे हात जोडतो. दिवसभर मी पैशाची जुळवाजुळव करत होतो. तर आता सावकार म्हणतो की म्हणजे हाती काही नाही आलं असेच ना, त्यामुळे एक काम करा, तुम्ही माझे पैसे देऊ नका. उद्या 4 वाजण्याच्या आत सगळं काही घरातील सामान बांधा आणि उद्या तुमच्या घराचा लिलाव होणार आहे. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्या आणि सारंग या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकते. सारंग रडतच म्हणतो की काय आमच्या घराचा लिलाव? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हे बघा दादा. तर आता सावकार म्हणतो की हे बघा मॅडम, आता 10 वाजलेत आणि लिलाव होणार आहे दुपारी 4 वाजता. त्याच्या अगोदर 2 वाजण्याच्या अगोदरच सर्व काही घर खाली करायचं, कळले का? तेव्हा सारंग म्हणतो की असे करू नका, ते आमचं घर आहे. तेव्हा मात्र आता तो सावकार ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो की आहे नाही होतं आणि उद्यापासून ते घर कोणा दुसऱ्याचं होणार, त्याला मात्र त्याचं घर मिळणार आणि मला मात्र माझे 5 करोड रुपये. तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. उद्या शेवटी लिलाव होणारच, त्यामुळे उद्यापासून तुम्ही फुटपाथवर राहायला जागा शोधा, कारण आशीर्वाद बंगला हा तुमच्या हातातून कायमचा गेला. तेव्हा सारंग म्हणतो की साहेब असं करू नका, मी तुमच्या समोर हात जोडतो, आम्हाला थोडासा वेळ द्या. परंतु सावकार मात्र आता सारंगला जोराने ढकलून देतो आणि तेथून तो निघून जातो. तर सारंग खूप विनवण्या करतो पण तरी सुद्धा आता तो साहेब ऐकून घेत नाही. नंतर आता ऐश्वर्याला खूप टेन्शन येतं. तर सकाळ होती. जानकी ही आता देवघरामध्ये पूजा करते, देवाला हात जोडते. देवा तुझे कसे आभार मानू आणि काय करू खरंच काही कळत नाही. मात्र खूप मला टेन्शन होते, परंतु आज मात्र खूप काही हलकं झाल्यासारखं वाटतं, कारण आमचे दागिने मला परत मिळाले. आणि देवा तसा असतो, आमच्या घराचा सुद्धा प्रश्न लवकरात लवकर सोडव, आमचं घर आमच्या जवळच राहून दे. आणि तेव्हा देवाजवळील जो काही दिवा आहे तो फडफड करायला सुरुवात होते. तर जानकी त्याला आपल्या दोन्ही हाताने अगदी विझण्यापासून आता धरते आणि तेवढ्यात गुलाब धावतच येतात. वहिनी साहेब. गुलाब खूप टेन्शन मध्ये असतो आणि रडतच आता गुलाब म्हणतो की वहिनी साहेब आपलं घर जाणार आहे, आपलं घर जाणार आहे. ते
ऐकून तर जानकीला धक्का बसतो. जानकी उठून उभी राहते आणि गुलाबला म्हणते की गुलाबदादा, अहो काही कसं अभद्र बोलतात, आपलं घर कुठेही जाणार नाही. तेव्हा गुलाबदादा रडतच म्हणतो की वहिनी साहेब, जाणार आहे आपलं घर. आज मात्र आपल्या आशीर्वाद बंगल्याचा लिलाव होणार आहे. ते ऐकल्यानंतर आता जानकीला एक खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा जानकी अगदी कोलमडून जाते आणि आता तिच्या डोळ्यातून पाणी येतं. ती डायरेक्ट देवाजवळ बसते. देवा, तू असं निष्ठुर नाही वागू शकत. माझं घर हे माझं सर्वस्व आहे, असं माझ्यापासून नाही घेऊ शकत. कारण ज्या अनाथ मुलीला तू त्या घराने ओळख दिली, माझं सासर आणि माहेर तेच आहे, त्यामुळे तू असं नाही करू शकत. त्या घरामध्ये माझी नाळ पुरलेली आहे, माझं प्राण आहे त्या घरात. त्यामुळे देवा, तू माझे प्राण माझ्यापासून नाही हिरावून घेऊ शकत. देवा, तू इतका निष्ठुर नाही वागू शकत, तू असं नाही करू शकत. तेव्हा जानकी ही देवासमोर अगदी रडतच हात जोडते. तर गुलाबदादा सुद्धा म्हणतात की आता सर्व काही देवाच्याच हातात आहे. आज 4 वाजता मात्र आपले घर आपल्या हातातून जाणार आणि जर देवाने काहीतरी चमत्कार दाखवला तरच काहीतरी चमत्कार होऊ शकतं आणि आपलं घर वाचू शकतं. जानकीच्या समोर ते जे काही देवघरातील नानांनी ठेवलेले पेपर्स आहेत तर ते समोर असतात. तेवढ्यात जानकीच्या मोबाईलवर कॉल येतो. तेव्हा जानकी आता तो कॉल उचलते आणि तिला ते ऐकल्यानंतर धक्का बसतो. त्यानंतर आता इकडे सारंगला टेन्शन येते. सारंग म्हणतो की संपलं सगळं काही, हे घर आता आपल्याकडून कायमचं हिसकावलं जाणार, त्यामुळे आपण काय करायचं. तर ऐश्वर्याला सुद्धा काही कळत नसतं, तिला सुद्धा टेन्शन येते. तेव्हा ऐश्वर्या परत म्हणते की सारंग, मला असं वाटतं की आपण आईंचे दागिने पुन्हा नाही चोरू शकत का. सारंग म्हणतो की ऐश्वर्या काय बोलतात, हे सगळं काही संपलं, ची वाट लागली आणि हे सर्व आई आणि नानांना कसं सांगायचं याचा मी विचार करतोय. आईला केवढा मोठा धक्का बसेल म्हणून काय करू म्हणून सारंग सुद्धा अगदी पूर्ण टेन्शन मध्ये येतो. त्यानंतर आता ऐश्वर्याला एक अननाऊन नंबरवरून कॉल येतो आणि आता तिकडून ती बाई बोलत असते की तुमचा माझ्याकडे पुरावा आहे. तर ऐश्वर्या खूप घाबरते. ऐश्वर्या म्हणते की कोणता पुरावा. तर आता ती बाई तिकडून म्हणत असते की व्हिडिओ क्लिप. कारण हा जानकीचा फोन असतो आणि जानकीचा यामागे काहीतरी प्लॅन असतो आणि ती घराच्या मागे आता ऐश्वर्याला बोलावते. तुम्हाला त्या दागिन्यापेक्षा माझा जो काही व्हिडिओ क्लिप आहे तो खूप महत्त्वाचा आहे हो. म्हणून आता ऐश्वर्या फोन ठेवते. तेव्हा ऐश्वर्या घाबरते. ऐश्वर्या विचार करते की ही बाई नक्की कोण होती आणि कोणत्या व्हिडिओ क्लिप बद्दल ही बोलते. आणि सुरुवातीला कुंडी असं काहीतरी बोलले आणि नंतर हा व्हिडिओ क्लिप दागिन्यापेक्षा मौल्यवान आहे असं का म्हटले असे. म्हणजे देवा, अरे मी जी काही चोरी केली त्याची व्हिडिओ क्लिप. म्हणून आता ऐश्वर्या खूप घाबरते. तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या खूप अशी घाबरते. तर सारंग विचारतो की काय झालं, तुम्ही काय इतक्या दचकला. ऐश्वर्या म्हणते की माझं एक काम आहे आणि मी म्हसनात चालले, येता का माझ्यासोबत. सारखं आपलं मागे मागे करत असतात म्हणून ऐश्वर्या आता त्या बाईच्या फोनवर आल्यानुसार लगेच बाहेर निघून जाते. तेव्हा आता जानकी ही ड्रेस घालून आणि आपला पूर्ण चेहरा बांधून एक डोळ्याला चष्मा लावून तेथे आलेली असते. तर ऐश्वर्या म्हणते की काय ग ए बाई, काय काम होतं आणि का तुम्हाला ब्लॅकमेल कर. परंतु जानकी मात्र तोंड ओळून उभी असते. तर ऐश्वर्या म्हणते की अगं मी तुझ्याशी बोलते, तू तोंड ओळून अशी का उभी आहेस आणि मी काही दागिने वगैरे चोरलेले नाही. आणि म्हणून आता जानकी जायला निघते परंतु ऐश्वर्या तिला पुन्हा थांबवते आणि घाबरते. आणि ऐश्वर्या शेवटी कबूल करते की ते दागिने मीच चोरले, मीच ते कपाट फोडलं आणि कपाटातून सगळे काही दागिने मी काढले आणि ते दागिने मी चोरल्याचे सांगते. जानकीने सगळं काही अगदी रेकॉर्ड करून घेतलेलं असतं. तेव्हा आता ऐश्वर्या तिला विचारते की 1 मिनिट, जेव्हा मी कपाट फोडलं आणि दागिने चोरले तेव्हा तर मी सगळ्यांना काही बेशुद्ध पाडलं होतं, मग तुला कसं कळलं बरं. कुणाला माहिती नव्हतं की मी चोरी केली म्हणून, मग तुला कसला आणि कुठून पुरावा मिळाला. आणि तू कितीही स्मार्ट असली तर मी सुद्धा सयाजी पाटील यांची मुलगी आहे ऐश्वर्या, त्यामुळे माझ्याकडे चिक्कार पैसे आहे, मी तुला हवे तेवढे पैसे देऊ शकते. त्यावर आता जानकी हसते. तर ऐश्वर्या म्हणते की हसतेस काय, हसू नकोस, तिला माहिती नसतं की ही जानकी आहे म्हणून. आणि अगं आता माझ्याकडे पैसे नाही परंतु मी माझ्या डॅडांकडे पैसे घेऊन तुला देऊ शकते, कळले ना तुला. मग तुझ्या मोबाईल मध्ये माझा जो काही चोरीचा व्हिडिओ आहे तो डिलीट कर. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अगं तिकडे ओढणीने तू तोंड असं गुंडाळून उभी का आहेस, मी तुझ्याशी बोलते. तेव्हा मात्र आता जे काही ऐश्वर्या बोलत असते ते सगळं काही रेकॉर्ड आणि त्याचा व्हिडिओ आता जानकीने काढून घेतलेला असतो आणि तो आता प्ले करून ती आता ऐश्वर्याला दाखवते. तेव्हा ऐश्वर्या खूप घाबरते आणि काय ग तू रेकॉर्ड केलं. तेव्हा जानकी लगेच आपला चेहरा वळवते आणि आपला चेहरा सोडून ती आता ऐश्वर्याला दाखवते. जानकीला पाहून ऐश्वर्याला खूप मोठा असा धक्का बसतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तू आणि रागाने आता जानकीकडे बघत असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये तेव्हा आता जानकी तो व्हिडिओ सौमित्राला दाखवते. तर सौमित्र विचारतो की ह्या व्हिडिओचं काय करणार आहे. तर जानकी म्हणते की आहे एक कोड, त्यासाठी आपल्याला त्या व्हिडिओचा उपयोग होणार आहे. सुमित्रा खूप रडत असते. सुमित्रा म्हणते की जानकीला सगळं काही माहिती आहे परंतु ती सुद्धा आपली मदत नाही करू शकणार. म्हणून आता
असताना नानांना सर्व काही सुमित्रा रडत सांगते। तेव्हा नाना त्या कड्याबद्दल सुमित्राला सांगत असतात। तेव्हा आता सारंग आणि ऐश्वर्या हे दोघे ते ऐकतात। तर ऐश्वर्या हे ऐकल्यानंतर सारंगला म्हणते नक्कीच त्या कड्यामध्ये काहीतरी असं आहे। सारंग विचारतो की काय आहे, तर ऐश्वर्या म्हणते की मला नाही माहिती की त्या कड्यात असं काय आहे ते। त्यानंतर आता इकडे जानकी ते देवघर उघडते आणि देवघरात मात्र तिला आणि ओवीला काहीतरी सापडतं। तर इकडे मात्र सारंगला अगदी आणि ऐश्वर्याला ते लोक हाणून मारून बाहेर काढत असतात आणि सुमित्राला सुद्धा हाताला धरून अगदी फरफटत बाहेर काढतात। तेव्हा मात्र आता जानकी ही धावून येणार असते आणि सुमित्राला ढकलून दिल्याचे सर्वांना खूप मोठा धक्का बसतो। पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद। चॅनलला लागतो